नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेल्या सासवड शहरात. सासवड म्हटलं की डोळ्यासमोर येतं इथली ऐतिहासिक मंदिरं, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सोहळा आणि अर्थातच इथल्या खवय्यांची आवडती झणझणीत मिसळ. आजचा हा संपूर्ण दिवस सासवडमध्ये कसा घालवणार आहोत ते बघूयात. वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. पुढचा प्रवास बघण्याआधी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि आता आपण जाऊया आपल्या पुढच्या पहिल्या स्पॉटला. लेट्स गो. तर आज आपण आत्ता आलो आहे आपल्या पहिल्या स्पॉटला, पहिल्या मंदिरात, ज्याचं नाव आहे चांगवटेश्वर मंदिर. हे एक शिवमंदिर आहे आणि हे सुद्धा बरंच प्राचीन आहे. त्याच्या दगडी बांधकाम शैलीवरनं ते कळतं. इथे ॲक्च्युली त्याच्या डागडुजीचं काम चालू आहे, त्यामुळे बरंच आवाज आणि हे सगळं आहे चालू इथे काम. त्यामुळे तुम्ही येणार असाल तर ते एवढं एक लक्षात ठेवा की इथे त्याचं काम चालू आहे, त्याप्रमाणे प्लॅन करून या. पण देऊळ खूप सुंदर आहे, एकदम शांत आहे आणि त्याच्यावरती सुद्धा भुलेश्वर मंदिरासारखेच कोरीवकाम केलेलं आहे. मी बरंच मगाशी बघितलं तिथे राम लक्ष्मण सीता होती, वानरसेना होती. तर त्यामुळे थोडंफार मला सिमिलर कोरीवकाम वाटलं. ते जर का काही वेगळं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या मंदिराच्या आजूबाजूला बरीच हिरवाई आहे. मस्त तिथनं पाणी, बहुतेक नदीही वाहती आहे, पाण्याचा आवाज येतो आहे, त्यामुळे ते एकदम जरा छान वाटते. पावसाळ्यात एकदम असं पाऊस पडून गेला, हिरवं झालं सगळं, एक नंबर वाटते, मस्त. यानंतर आपण आता आलो आहे संगमेश्वर मंदिरात. कऱ्हा आणि उंडवणी किंवा गंजवणी या नद्यांच्या संगमावरती हे पवित्र मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. हे सुद्धा एक शिवमंदिरच आहे आणि सासवडमधलं एक मेन अट्रॅक्शन सुद्धा आहे. फार छान आहे सुद्धा मंदिर, मस्त पाणी वगैरे वाहते, हिरवगार आहे, छान वाटते बघायला ते. आता आपण आपल्या पुढच्या मंदिरात आलेलो आहोत. त्याचं नाव आहे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर. हे सुद्धा अर्थातच शंकर असे देऊळ आहे आणि ह्यात मला खूप सिमिलरिटी वाटली. असं आता मला एक आजोबा भेटले इथे, तर त्यांनी मला असं सांगितलं की पांडवांनी सासवडच्या भागात एक 5 मंदिरं बांधली. त्यापैकी हे एक सिद्धेश्वर, चांगवटेश्वर आणि संगमेश्वर, जिथे आपण गेलो होतो. आता तीन मंदिरं आपण कव्हर केली आणि दोन मंदिरं ही जेजुरी साईडला बांधलीत आणि ही सगळी 5ही मंदिरं त्यांनी एका रात्रीत बांधली असं आख्यायिका आहे. ते जेजुरीतलं एक मंदिर आहे, त्याचं आता नाव विसरलो मी, आणि दुसरं ती जी 2 मंदिरं आहेत त्यातलं एक मंदिर बांधून पूर्ण झालं आणि एक अर्धवट राहिलं, कारण ते एका रात्रीत बांधायचं असं त्यांनी पांडवांनी ठरवलं होतं. आणि त्यापैकी ती 4 मंदिरं बांधून पूर्ण झाली आणि 5वं नाही झालं. त्यामुळे तेच मी म्हणतोय की मला थोडी सिमिलॅरिटी वाटली आत्ता या तिन्ही देवळांमध्ये. सिद्धेश्वर, हां वटेश्वर, हां संगमेश्वर, हां
पांडेश्वर आणि जवळ अर्जुन हां ते अर्धवटच राहिले अर्धवट राहिलं एका रात्रीत बांधलेत ना ते हां आम्हाला तुमच्यामुळे नवीन माहिती कळाली भारी आहे पण असं आख्यायिका वगैरे असं ऐकायला जरा त्याच्या मागची हिस्ट्री असेल तर जरा छान वाटतं आणि अजून एक अशी आख्यायिका म्हणजे ही जी करहा नदी आहे त्याचे ॲक्च्युली 2 प्रवाह आहेत तर ते आजोबांना नाव आठवत नव्हतं ॲक्च्युली कोणते तरी ऋषी तप करत बसले होते आणि अनावधानाने त्यांचा ते कमंडलू आडवा झाला आणि त्याच्यातनं 2 प्रवाह तयार झाले आणि तशी ती करहा नदीला 2 प्रवाह आता आहेत अजून ही अशी अजून एक आख्यायिका आहे सो अरे मला असं आवडतं हिस्ट्री वगैरे असे पौराणिक ऐकायला आणि मंदिराचं तर बांधकाम भारी असतंच दगडी वगैरे तर मला फार आवडतंच हीच ती नदी आहे जी तुम्ही माझ्या मागे बघताय ती इतकं कमाल वाटतं इथे मस्त छान पक्षी वगैरे आहेत मस्त पक्ष्यांचं किलबिलाट चालू आहे हे सगळं काय वातावरण दिसतंय ते इतकं कमाल वाटते बघायला आणि मस्त असं सुदिंग आहे फार छान वाटते इथे येऊन मस्त निवांत बसायचं बाकीच्या दोन्ही देवळांपेक्षा इथे यायचा रस्ता खूप मला छान वाटला साधारण एखादी कार वगैरे मावेल असा तो रस्ता आहे ते कमाल त्याच्यात फील येतो मस्त शेत आहे आजूबाजूला मस्त हिरवगार झालेला आहे आणि इथं मंदिरात आल्यावरती तर काय प्रश्नच नाही जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्ही इथे आला आहात आणि तुम्हाला जर काही सासवडची सिरीज आवडली असेल तर आम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच आणि तुम्हाला कुठलं अजून पुढची अशी सिरीज बघायला आवडेल तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बाय बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओत